खेळाडू इकडे पाठवून द्या. विंडसर 11 अक्षय नवीन हा गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर शांतपणे टोलावलेला हा खणखणीत असा हा चौकार. शिवतेज संपूर्ण मैदानातील शिवसृष्टी भागातलं हे एक नावाजलेलं नाव. औरा चॅलेंजरचा हा प्रथम फलंदाजीला येणारा हा फलंदाज. नजरा मात्र फक्त बॅटवर. नॉन स्ट्रायकरला अक्षय काकडे संघाचा कर्णधार. हवेत उडालेला हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नील कौतुक करते संपूर्ण संघ. झेल पकडलेला आहे. 10 ते 15 यार्डचं अंतर. थोडीशी यार्ड मध्ये थोडासा पुढे मागे झालेला हा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरची नजर घारीसारखी झेल टिपलेला आहे. शिवतेजला नजर लागली. पहिला फलंदाज औरा चॅलेंजरचा तंबूमध्ये परततोय आणि एक आघाडीचा फलंदाज तंबूत परततोय. शिवतेज इथे मात्र प्रमोदने टोलावलेला चेंडू हवेत उडालेला होता. नील चेंडू मागे धावतोय. थोडीशी मिसफील्ड नाही पण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण नील कडून. संघाकरता धावा वाचवलेल्या आहेत 2 धावा आणि प्रमोदने आपलं खातं उघडलेलं आहे 2 धावेने. नीलचं कौतुक. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. पहिला झेल टेपलेला आहे. दुसऱ्यांदा थोडीशी गडबड मात्र धावा मात्र वाचवलेल्या आहेत 2. पुन्हा शेगदा डावकुरा गोलंदाज डावकुरा फलंदाज. टाकलेला चेंडू यष्ट्यांच्या जवळून. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. धाव नाही. गोलंदाज तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. हा फुलटॉस टाकलेला चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. घेऊन बाहेर का दोन्ही एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. डावकुरा फलंदाज डावकुरा गोलंदाज. पुनश्च टाकलेला चेंडू पुश केलेला आहे. चोरटी धाव नाही नाही नाही. फलंदाज सुरक्षित. विकी कडून सुंदर क्षेत्ररक्षण आणि धाव मात्र नाही. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. षटकानंतर औरा चॅलेंजर्स 1-12. महत्वाचा फलंदाज. इथे मात्र शिवतेज तंबूमध्ये विसावतोय. आपल्या फलंदाजांना उर्वरित फलंदाजांना थोडंसं मार्गदर्शन. नवीन गोलंदाज प्रकाश. पाहूया गोलंदाजीमध्ये काय प्रकाश टाकतो या ठिकाणी. पाहू सर्वांच्या नजरा समोर आहे. औरा चॅलेंजर संघाचा कर्णधार अक्षय काकडे. हा टोलावलेला चेंडू नजर चेंडूवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. सलामी दिलेली आहे अक्षय काकडेने. संघ दुसरा षटकार. त्याच दिशेने टोलावलेला चेंडू. एका पाठोपाठ षटकार. शांतपणे खेळणारा हा फलंदाज. कुठलीच घाई नाही. चेंडूवर नजर. घारीसारखी नजर. ज्या पद्धतीने चेंडू त्या पद्धतीने त्या चेंडूला दिशा देणारा हा फलंदाज.
इथे मात्र चेंडूने थोडंसं वळण घेतलं आणि त्याच पद्धतीने टोलावलेला डीप मिड विकेटला उत्तुंग असा हा तिसरा षटकार. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. अक्षय काकडे या संघाचा कर्णधार यांनी मात्र अतिशय उत्तम या प्रत्येक चेंडूचा समाचार घेतोय आणि संघाच्या धावसंख्येला आकार देताना हा फलंदाज पुन्हा एकदा पुश केलेला आहे. इथे मात्र कव्हर्स मध्ये सोरटी धाव घेतलेला आहे. नॉन स्ट्रायकरला असलेला प्रमोद याला आमंत्रित करतोय फलंदाजीला. पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत विचार करतोय. प्रकाश काय करावं या गोलंदाज कशा पद्धतीनं चेंडू टाकावं. इथे मात्र अक्षय येतोय, षटकार टोलावतोय, प्रमोद येतोय, पाहिजे त्या दिशेला हवेत पाहिजे त्या दिशेने मात्र चेंडूला हवेत भिरकावतोय आणि खेचतोय. धावा 6. धावसंख्या आहे 37. 2 षटकात दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार, अतिशय मागणं षटक. या एकाच षटकात 31 धावा खेचलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी आणि दोन्ही फलंदाज एकीकडे प्रमोद तुटून पडतोय, दुसरीकडे अक्षय. प्रमोद 6 चेंडूमध्ये 20 धावा तर अक्षय 4 चेंडूमध्ये 19 धावसंख्येवर खेळतायत. दोन्ही फलंदाज या 6 आणि 4 चेंडूमध्ये 3-3 षटकार खेचलेले आहेत. गोलंदाज मात्र इथे गोंधळलेले आहेत. संपूर्ण संघ इथे विचार करतो या फलंदाजीला कुठला गोलंदाज आणावा आणि आपल्या संघाकडून तिसरा गोलंदाज येतोय प्रतीक जाधव. टाकलेला पहिला चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. अक्षयची बॅट मात्र थोडीशी वरून गेलेली आहे, चेंडू खालून आणि धाव मात्र नाही. हा मात्र डीप कव्हरला मारलेला उत्तुंग षटकार अक्षयच्या बॅटमधून. पुन्हा एकदा षटकार. प्रत्येक षटकांमध्ये षटकारांची आतिषबाजी होताना दिसत आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे 49. पुन्हा एकदा इथे मात्र पंचांचा इशारा आलेला आहे, वाईडचा इशारा. चेंडूला वाट मोकळी केलेला हा अक्षय. राऊंड द विकेटचा मारा करतोय हा गोलंदाज प्रतीक. टाकलेला चेंडू आणि बॅटच्या खालून जातोय यष्टीरक्षकाकडे. 2 फलंदाज या ठिकाणी आपापसात चर्चा करतायत, अक्षय आणि प्रमोद. पुन्हा एकदा इथे मात्र धावसंख्या झालेली आहे 1 बाद 50 धावा धावफलकावर. हाफ सेंचुरी संघाची तिसऱ्या षटकात. पुश केलेला आहे, चोरटी धाव घेतलेला आहे 1 धाव. नॉन स्ट्रायकरला असलेल्या प्रमोदला आमंत्रित केलेला अक्षयने आणि इथे मात्र थोडंसं हा डावकुरा फलंदाज. कृपया बॅट बदलताना वेळ कृपया वाया घालू नका. या आधीच्या संघालाही गणेश निसर्गला वॉर्निंग केलेलं आहे. औरा चॅलेंजर्सला सांगायची गरज नाही, आपण जाणता. आयोजक देखील आपण होतात, त्यामुळे आपल्यालाही माहित आहे वेळेचं नियोजन. आणि इथे टोलावलेला चेंडूला मार्ग दिलेला आहे अतिशय उत्तमरित्या सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा प्रमोदच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 55. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुनश्च टोलावलेला आणि गेलाय मैदानाच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन्स. धावसंख्या 59. 3 षटकानंतर 1 बाद 59. नवीन गोलंदाज 3 षटकानंतर औरा चॅलेंजर संघाची धावसंख्या 1 बाद 59 सॉरी. नवीन गोलंदाज आपल्या संघाकडून
सुदर्शन संघाकडून चौथं वैयक्तिक पहिलं षटक. फलंदाजीला अक्षय काकडे. टोलावलेला चेंडू मिड विकेट. एक धाव. स्ट्राईकला आमंत्रित करतोय प्रमोदला. दोन्ही फलंदाज सरासरी मात्र दोघांची व्यवस्थित 27 आणि 28 धावसंख्येवर खेळत आहेत. अक्षय खेळतोय 27 धावसंख्येवर. प्रमोद खेळतोय 28 धावसंख्येवर. टाकलेला चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि फ्री हिटची संधी. डावखुरा फलंदाज प्रमोदला. संधीचा फायदा उठवलेला आहे. टोलावलेला चेंडू सीमारेषेवर चेंडू अडवलेला आहे. धाव एक. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावची बॅट सोडली. धाव घेण्याचा प्रयत्न अक्षयचा. बॅट लावली असती तर थोडीशी गडबड व्यवस्थित टिकली असती पण नाही. आणि मात्र इथे पहिला फलंदाज धावचीत झालेला आहे. हा फलंदाज अक्षय काकडे संघाचा कर्णधार. औरा चॅलेंजर्सचा दुसरा फलंदाज तंबूत. चौथ्या षटकात मात्र धाव संख्या आहे 2 बाद 61 धावा धावफलकावर. सॉरी 62 धावा. एक धाव घेतले. दुसरा धाव घेताना मात्र धावचीत झालेला हा फलंदाज. आर्या नवीन फलंदाज मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाज सुदर्शन. टाकलेला चेंडू. वाईडचा इशारा पंचांचा. एक धाव संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. 1-1. अतिरिक्त धावा मात्र संघाच्या खात्यात वाढतायत. चला कृपया वेळ वाया घालू नका. प्रमोद आणि आर्या आपण नावाजलेले खेळाडू आहात. तुम्हाला माहित आहे विंडसर संघ या मैदानात मात्र प्रथम या ठिकाणी खेळतोय. इथे मात्र बॅटच्या खालून यष्ट्यांच्या अगदी जवळून गेलेला चेंडू. प्रमोदला मात्र इथे थोडासा विचार करावा लागतोय. आणि या चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज सुदर्शन. टाकलेला चेंडू. पुन्हा डॉट बॉल. आणि 4 षटकानंतर औरा चॅलेंजर संघाची धाव संख्या 2 बाद 64 धावा. लिजंड प्रीमियर लीग सीझन पहिले यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व या ठिकाणी प्रायोजक जे काही आहे त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतोय. आयोजकांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतोय. उत्कृष्ट असं नियोजन या आयोजकांचं. आपल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय आयुष. इथे मात्र कव्हर्स मध्ये खेळून काढलेला आहे आर्यानी. एक धाव घेतलेला आहे. शांतपणे प्रमोदला आमंत्रित करतोय फलंदाजीला. आणि चेंडू आलेला आहे गोलंदाजाकडे. धाव संख्या आहे 65. इथे मात्र पहिला फलंदाज शिवतेज जेव्हा आउट झाला तेव्हा मात्र या धावसंख्येला यांनी रोख लावलेला आहे. औरा चॅलेंजर संघ 2 बाद 65 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रमोद. टोलावण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेवर. धाव एक घेतलेला आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आर्यानी चपळाईने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या आहे 67. 67 रन्स. इथे बाद झालेला आहे प्रमोद. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटची कट. यष्टीरक्षकाने झेल पकडलेला आहे. आणि हा तिसरा फलंदाज तंबूत विसावतोय औरा चॅलेंजर संघाचा प्रमोद.
आणि नवीन फलंदाज मैदानात उतरतोय निलेश. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकातले, या इनिंग मधले, आणि निलेश मात्र इथे फलंदाजीला आलेला हा फलंदाज. धाव संख्या आहे 3/67, 67 रन्स, लॉस फॉर 3 विकेट्स. तो लावण्याचा प्रयत्न, धावचित करण्याचा प्रयत्न, आणि निलेशने पाहिला धाव घेऊ आपण, पण आर्या तत्पर नव्हता. चपळाईने धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचित होतोय त्याच पद्धतीने, त्याच चपळाईने तो तंबूकडे परततोय आर्या हा फलंदाज. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय मयूर. संघाची धाव संख्या आहे 4/67. हा मात्र टोलावलेला चेंडू, मैदानाच्या बाहेर उत्तुंग असा हा षटकार. ओरा चॅलेंजर मध्ये आलेला हा मयूर, खातं उघडलेला आहे षटकाराने. शेवटचा चेंडू शिल्लक आणि धाव संख्या आहे 73. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे, पाहूया चेंडूच्या खाली. नाही नाही नाही, चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 2 चेंडू मध्ये 12 धावा खेचलेल्या आहेत या मयूरने, आणि संघाच्या धावसंख्येला पुन्हा एकदा आकार दिलेला आहे. 79 धावा धावसंख्या, 4/79. 5 षटकानंतर विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे 80 धावा. अवेंजर आणि लेकुस्टा बॉयज दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी उपस्थित. अवेंजर संघाचे कर्णधार संदीप सागर, लेकुस्टा बॉयज संघाचे कर्णधार आदित्य नाईक नाणेफेकीसाठी उपस्थित. चला कृपया ओरा चॅलेंजर्स क्षेत्ररक्षण लावायचं आहे लवकरात लवकर. आणि इथे मात्र विंडसर 11 संघाचे 2 फलंदाज. विंडसर 11 अवेंजर आलेत, संदीप सागर येत आहेत समोरून. आता अवेंजर आणि विंडसर लेकुस्टा बॉयज. कृपया विंडसर 11 संघाला आम्ही सांगतोय त्या नेटमध्ये नाही बसायचं, वर पॅव्हलियन मध्ये बसा. कृपया तिकडे डिक्लेअर धावा आहेत, कृपया अडसर होऊ नये. विंडसर 11 आपल्या शेजारी एक गेट आहे, त्या गेटच्या वरच्या बाजूला आपल्याला बसायचं आहे. कृपया त्या नेटमध्ये नका बसू कृपया. लिजंड प्रीमियर लीग 2026 आजच्या दिवसातला यानंतर होणारा सामना, 14वा सामना अवेंजर वर्सेस लेकुस्टा. सागर बॉलिंग. अवेंजर संघ नाणेफेक विजेता ठरलेला संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लेकुस्टा बॉयज संघ फलंदाजीसाठी तयारी ठेवायचा आहे. पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर, उत्तुंग असा षटकार. संघाचं खातं उघडलेलं आहे या फलंदाजांनी. हवेत उडालेला चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र थोडीशी गडबड, विकीकडून झेल सुटले, विजयकडून झेल सुटलेला आहे. नेटला लागले.
सचिन आणि प्रकाश दोन फलंदाज मैदानात. मयूर पवार गोलंदाजीला. टाकलेला चेंडू फलंदाजाला कळलेला नाही, चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षक निलेशच्या हातात. आणि पुन्हा एकदा गोलंदाज मयूरकडे. टाकलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी औरा चॅलेंजरचा हा युवा गोलंदाज. पुन्हा एकदा शांतपणे खेळून काढतोय हा मिड विकेटला आणि धाव घेतली एक. निलेशच्या हातून चेंडू निसटला. फलंदाज मात्र चेंडूवर नजर, धाव नाही, फक्त एका धावेवर समाधान या दोन्ही फलंदाजांचं. पॉवर प्लेचं षटक. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार आणि टाकलेला चेंडू फलंदाजी करतोय प्रकाश. इथे शांतपणे पुन्हा खेळून काढलेला आहे. धाव एक पॉवर प्लेच्या षटकात. षटक संपलेला आहे. चेंडू जातोय गोलंदाजाकडे. पहिल्या षटकांतर धाव संख्या आहे 9. विंडसर 11 9 धावा धाव फलकावर. आर्या नवीन गोलंदाज. दुसरं षटक. पहिला चेंडू, टाकलेला चेंडू प्रमोदनी मात्र टोलावलेला आहे. धाव नाही, चेंडू आलेला आहे तत्परतेने आर्याकडे. नो बॉलचा इशारा टोलावलेला आहे. धाव घेतली आहे एक. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत प्रकाशने. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि फ्री हिटची संधी प्रकाश या फलंदाजाकडे. तेवीस चेंडू मध्ये 68 धावांची आवश्यकता आहे विंडसर 11 संघाला. आर्या हा गोलंदाज. टाकलेला चेंडू प्रकाशने टोलावलेला आहे. सीमारेषेकडे गेलेला चेंडू. शिवतेज चेंडूवर तुटून पडतोय. चेंडू अडवतोय, गोलंदाजाकडे टाकतोय. फलंदाजाने धाव घेतली आहे एक. टाकलेला चेंडू दबावाला न जुमानता टोलावलेला उत्तुंग असा हा षटकार. औरा चॅलेंजर फलंदाजांवर दबाव टाकण्याचा तंत्र वापरतायत. चेरिंग करतायत प्रत्येक चेंडू मध्ये. फलंदाज न जुमानता मात्र टोलावतायत. उत्तुंग असा हा षटकार. इथे मात्र आर्याने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या अंगावर आदळलेला आहे. धाव मात्र नाही. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू अपील केलेला आहे. यष्ट्या उधळलेला आहे. फलंदाज पॅव्हिलियन मध्ये परततोय, तंबू मध्ये विसावतोय. पहिला फलंदाज तंबूत. सुंदर अशी गोलंदाजी. अजून एक, अजून हो बॅटला लागला ना. ह्या हवेल नाही ते काय कॅच नाही. बोल्ड. राजीव नवीन फलंदाज मैदानात. विंडसर 11चा हा फलंदाज. आर्याने टाकलेला चेंडू. फुलटॉस चेंडू टोलावलेला आहे. उत्तुंग असा षटकार. राजीवने आल्या आल्या मात्र इथे बॅटला धार लावलेली आहे आणि पहिला चेंडू षटकाराने खातं उघडलेला आहे. भोपळा फोडलेला आहे. 2 षटकानंतर विंडसर 11 संघाची धावसंख्या 1 बाद 25. 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. 18-55. अथर्व युवा गोलंदाज. औरा चॅलेंजर संघाचा गोलंदाज संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय.
इथे मात्र शांतपणे खेळून काढतोय हा प्रकाश. एक धाव घेतलेला आहे चेंडू गोलंदाजाकडे. संघाचा कर्णधार अक्षय काकडे लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षण, पण यष्टीरक्षक निलेश संपूर्ण संघाची जबाबदारी स्वतःवर घेतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. गोलंदाजाला प्रोत्साहन देणारा हा यष्टीरक्षक टोलावतोय, षटकार टोलावतोय इथे पुन्हा एकदा राजीव, आणि दुसरा षटकार राजीवच्या बॅटमधून. अटीतटीचा चाललेला हा सामना, आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न खेळून काढलेला आहे. फलंदाजांनी धाव घेतली आहे. एक धावसंख्येमध्ये वाढ होतोय. 33 धावा धावफलकावर. 15-47. इथे मात्र गोलंदाजाला यश मिळते. प्रकाशला मात्र त्यांनी इथं दाबून ठेवलेला आहे, इथं खिळवून ठेवलेला आहे फलंदाजीमध्ये. इथे मिडॉनला खेळून काढलेला आहे प्रकाशनी. फक्त एक धाव घेतलेला आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. राजीवने पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. राजीवने मात्र आल्या आल्या 3 चेंडूमध्ये 3 उत्तुंग षटकार टोलावलेले आहेत. संघाची धावसंख्या 3 षटकानंतर 1/40. कृपया आयोजकांनी बॉल नवीन चेंडू द्या. 3 षटकामध्ये 1/40. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 12-40. चला औरा चॅलेंजर्स, कृपया आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सर्व एकत्र येण्याची गरज नाही. संघाचे कर्णधार या ठिकाणी अक्षय काकडे नवीन गोलंदाजाला तयारीत ठेवायचं आहे लवकरात लवकर. चला यष्टीरक्षक निलेश आपली जागा घ्या आपण. मला वाटतं यष्टीरक्षकांनी आपली जागा सोडलेली आहे. निलेश येतो या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षण करण्यासाठी, आणि शिवतेज मात्र यष्टीरक्षकाची जागा घेतोय. आणि संघाचे कर्णधार अक्षय काकडे स्वतः गोलंदाजीला तयार. आपल्या संघाकडून 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक. चला कृपया वेळ वाया घालू नकास. औरा चॅलेंजर्स विंडसर संघाची धावसंख्या 3 षटकामध्ये 1/40. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. टाकलेला चेंडू, आणि इथे मात्र प्रकाशने टोलावलेला चेंडू. उत्तुंग असा षटकार. 6 धावा धावफलकामध्ये वाढ झालेली आहे. 46 धावसंख्या, 11 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. दुसरा चेंडू मैदानाच्या बाहेर. पुन्हा षटकार. इथे मात्र कौतुक केलं जाते फलंदाज प्रकाशचं. आतापर्यंत संयमी फलंदाजी करणारा हा फलंदाज आता मात्र पेटलेला आहे, कारण समोरचा राजीव आल्या आल्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार टोलावला. मात्र प्रकाश आजपर्यंत संयम आणि फलंदाजी करणारा फलंदाज आता 2 चेंडूमध्ये 2 उत्तम षटकार. धावसंख्या 52. 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता. पुनश्च टोलावलेला आहे. इथे मात्र पाहू मिड विकेटला टोलावलेला चेंडू. थोडीशी मिसफील्ड. फायदा उचललेला आहे फलंदाजांनी, आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू जातोय यष्टीरक्षक शिवतेजकडे, आणि तिथून गोलंदाज अक्षय याच्याकडे जातोय चेंडू. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत गोलंदाज, आणि समाचार घेण्यासाठी तयार प्रकाश. हवेत मारलेला चेंडू पंचांच्या डोक्यावरून जातोय लॉंग ऑनला चेंडू. धाव घेतली आहे 1. धावसंख्या 55. 8 चेंडू 25 धावांची गरज. 8 चेंडू 25 धावा. इथे मात्र यॉर्कर टाकलेला चेंडू, आणि चोरटी धाव घेतलेला आहे राजीवनी. 1 धाव. स्ट्राईकला आलेला आहे प्रकाश. बघू ना 24. अक्षयच्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या 1/56. 7 चेंडू 24 धावा. कृपया चेंडू द्या नवीन लवकर आयोजक. एक वापरलेला चेंडू द्या. अक्षय चेंडू आलाय तुमच्याकडे. लेजंड्स प्रीमियर लीग 2026
पहिल्या सीझन मध्ये अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी आयोजकांना पाठीशी उभे असलेले सर्व स्पॉन्सरर, प्रायोजक, सहकार्य करणारे सर्व सहप्रायोजक या सर्वांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. दुसरा चेंडू द्या कृपया. या ठिकाणी बरेच आहेत. सावित्री ग्रुप्स, कल्पतरू प्री स्कूल, श्री महावीर ज्वेल्स, सनशाईन डिजी सोल्युशन्स, डॉक्टर संध्या स्किन अँड हेअर क्लीन, धनश्री वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, श्री सिद्धिविनायक वडापाव, संस्कार मोबाईल शॉपी, तसेच यमी मेडिकल अँड स्टोअर्स, धमाल एजन्सी या सर्व प्रायोजकांचं आम्ही अभिनंदन करतोय. या लीगच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहात म्हणून हे अतिशय उत्तम असं नियोजन या आयोजकांना करता आलेलं आहे या आयोजकांकडून आणि या कॉमेंट्री बॉक्समधून या प्रायोजकांचं आम्ही अभिनंदन करतोय. इथे मात्र 4 षटकानंतर विंडसर 11 संघाची धावसंख्या 1 बाद 62, शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. दोन्ही पेटलेले फलंदाज, ऑरो चॅलेंजर संघाचे कर्णधार. या ठिकाणी वेळ वाया घालू नका. आपल्या संघाकडून शेवटचं षटक. कृपया वेळ वाया घालू नका, नाहीतर आयोजकांना निर्णय बदलायला लावू नका कृपया. का म्हणजे आयोजकांनी जर निर्णय घेतला तर यापुढील सर्व सामने आपल्याला कमी षटकांचे करावे लागतील. कृपया वेळ वाया घालू नका. आपण या रांगड्या मातीत तयार झालेले सर्व खेळाडू आपल्याला माहीत आहे. आपण 2-3 सीझन या ठिकाणी आपण खेळलेले आहोत. 2-3 वर्ष खेळतोय. आपण देखील आयोजक आहात. अनेक सामने या ठिकाणी आयोजन केलेले आहेत. टुर्नामेंट आपण भरवलेले आहेत. कृपया प्रत्येक षटकांमध्ये मात्र वेळ वाया घालू नका. पुनश्च एकदा मी स्वतः या ठिकाणी कॉमेंटेटर म्हणून तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. टाकलेला चेंडू, यॉर्कर, कड लागलेली आहे, चोरटी धाव, धावचित करण्याचा प्रयत्न नाही. हुकलेला चेंडू, चोरटी धाव घेतलेला आहे राजीवनी आणि एका धावेवर समाधान. रोहन देशमुख गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. इथे मात्र वाईडचा इशारा आलेला आहे पंचांकडून. राजीवने मारण्याचा प्रयत्न, चेंडूला वाट मोकळी, रस्ता बाहेरचा धरलेला चेंडू आणि वाईडचा रूपाने 1 धाव संघाच्या खात्यात. हा मात्र टोलावलेला आहे चेंडू, उत्तुंग असा षटकार. नाही डिक्लेअर नाही, 6 आधी डिक्लेअर केलेला आहे. डिक्लेअर केलेला आहे. अक्षयला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे विजय. इथे मात्र केबलला लागले पण आपण आधी डिक्लेअर केलेला आहे. हा केबलचा आपण विचारातच घ्यायचं नाही. चेंडू लागो काही हो, चौकार किंवा षटकार, जेल पकडला तर जेल बाद. पुनश्च टोलावलेला चेंडू एका पाठोपाठ. इथे मात्र अथर्व हवेत उडी घेतला होता, चेंडू डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा हा षटकार. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. धावसंख्या गेलेली आहे 76. विंडसर 11 1 बाद 76. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. प्रकाश 46 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि पुनश्च टोलावलेला षटकार. इथे मात्र विंडसर 11 संघ विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सामनावीराचं कौतुक. प्रकाश मांडके 17 चेंडू 7 षटकार 52 धावसंख्या. एका षटकांमध्ये 31 धावा दिला तरी मात्र हा प्रकाश मांडके हा यशस्वी फलंदाज म्हणावं लागेल. सामनावीरचा पुरस्कार पटकावलेला प्रकाश मांडके. आयोजक याचं कौतुक करतात. विजेत्या संघाचं आणि सामनावीराचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण लवकरात लवकर मैदान सोडायचं आहे. पुढचा संघ मैदानात उतरायचा आहे. कृपया चला, विंडसर 11 मैदानाच्या बाहेर यायचंय. आयोजकांनी या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण प्रकाश आपण या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मान्यवर उपस्थित